नमस्कार मित्र हो, स्वागत आहे तुमचे संजय द रायझिंग स्टार या यूट्यूब चॅनलवरती। मित्र हो, तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म किंवा ऑनलाईन कसं अप्लाय करायचं हे जर शोधत असाल तर अगदी परफेक्ट व्हिडिओवरती तुम्ही येऊन पोचलेला आहात। तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे, शिकवणार आहे। तर ह्या योजनेचा लाभ प्रत्येक महिलांनी घेता येणार आहे। अगदी मग अविवाहित महिला मुलगी जरी असेल, 21 वर्ष पूर्ण असलेल्या मुलींना सुद्धा याचा फायदा घेता येणार आहे, फायदा मिळणार आहे। आणि जे काही डोमिसाइल लागणार होतं तेही आता यातून रद्द करण्यात आलेलं आहे आणि जे शेतीचा विषय होता तोही यातून रद्द करण्यात आलेला आहे। तुम्हाला या ठिकाणी ओळख किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा त्याची सुद्धा आवश्यकता नसणार आहे। तर हे सर्व अगदी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओवर बनवून राहा। तर चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आहेत मित्रांनो। तुम्ही हे मोबाईलमधून सुद्धा भरू शकता। आपल्याला मोबाईलमधून एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। याच्यामध्ये तुम्हाला महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत। याच्यामध्ये अविवाहित महिला मुलींना सुद्धा याच्यामध्ये अप्लाय करता येणार आहे। याच्यामध्ये पिवळं आणि केसरी राशन कार्ड असेल तर याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागणार नाही आहे आणि महाराष्ट्रामधील डोमेसाइल सर्टिफिकेट काढणे सुद्धा रद्द करण्यात आलेले आहे। त्यानंतर यामध्ये जमिनीची अट सुद्धा काढून टाकलेली आहे। तर महिला उमेदवारासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही योजना आहे। चला तर पाहू मग स्टेप बाय स्टेप कसा फॉर्म भरायचा आहे, तो आपल्याला कसा अर्ज करायचा आहे। तर हे सर्व घर बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण हे सर्व करणार आहोत, शिकवणार आहोत। तर व्हिडिओला बनवून राहा। तर चला सुरुवात करूया। तर मित्रहो, सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे नारी शक्ती ॲप डाउनलोड या ठिकाणी येऊन आपल्याला हे इन्स्टॉल करायचं आहे। तर या ठिकाणी नारी शक्ती दूत असे तुम्हाला एक ॲप्लिकेशन ओपन होईल आणि हे या ठिकाणी आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर अशा प्रकारे एक तुम्हाला इंटरफेस ओपन होईल। तर या ठिकाणी नारी शक्ती दूत या ॲपमध्ये आपले स्वागत आहे अशा या प्रकारे तुम्हाला इंटरफेस ओपन होईल। तर वरती आपल्याला या इथे आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। त्यानंतर खाली चौकोनामध्ये टिक करायचे, एक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्सला ओके करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक 4 अंकी OTP येईल। तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि डन म्हणायचं आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। प्रोफाईल अपूर्ण आहे, तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे, कृपया प्रथम तुमचे प्रोफाईल अपडेट करा। आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे। या ठिकाणी आपल्याला आपला प्रोफाईल अपडेट करायचा आहे। या ठिकाणी फुल नेमच्या ठिकाणी पूर्ण नाव, आपलं संपूर्ण नाव टाकायचं आहे। त्यानंतर इथं खाली आपल्याला आपला ईमेल ID टाकायचा आहे। तो ईमेल ID टाकल्यानंतर आपला डिस्ट्रिक्ट आपल्याला या ठिकाणी चॉईस करायचा आहे, जो कोणता डिस्ट्रिक्ट असेल। त्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही नारी शक्ती टाईप म्हणजे नारी शक्ती प्रकार निवडायचा आहे। तुम्ही गृहिणी आहात, एखाद्या बचत गटाचे अध्यक्ष आहात किंवा आणखीन कोणी असेल तर या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे, चॉईस करायचं आहे। तर त्यानंतर आपल्याला समोर असंच या ठिकाणी अपडेट करायच्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। तर संपूर्ण आपली प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर मित्रहो, या ठिकाणी खाली आपल्याला नारी शक्ती दूत या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होतो मित्रहो। महिलेचे संपूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला ज्यांचे योजनेमध्ये आपल्याला लाभ घ्यायचा आहे, ज्यांना त्यांचे या ठिकाणी नाव टाकायचं आहे। त्यानंतर इथे खाली तुम्ही पाहू शकता, महिला जर विवाहित असेल तर त्या ठिकाणी पतीचे नाव आपल्याला टाकायचे आहे किंवा अविवाहित महिला मुलगी असेल तर त्या ठिकाणी आपल्या वडिलांचे नाव टाकायचे आहे।
त्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता या ठिकाणी जन्मदिनांक आपल्याला निवडायचा आहे. जो काय आपला डेट ऑफ बर्थ असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर जन्माचे ठिकाण, जिल्हा आपल्याला जो कोणता आपला जिल्हा असेल, जसं की आपल्याला महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे आहेत या ठिकाणी आपल्याला शो करतील, तर यामध्ये आपला कोणता जिल्हा आहे तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर तालुका सुद्धा आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. जो कोणता तुमचा तालुका असेल तो तालुका या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर गाव किंवा शहर, जर तुम्ही कोणत्या गावात खेड्यागावातून असेल किंवा शहरातून असाल तर ते जे तुमचं शहर गाव काय असेल ते या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका यापैकी तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात या ठिकाणी तुम्ही हे निवडायचं आहे. त्यानंतर ज्या एरियामध्ये तुम्ही राहता त्या एरियाचे पिनकोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. पिनकोड टाकून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे. जो तुमचा पत्ता असेल तो या ठिकाणी संपूर्ण पत्ता फिल करायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक सुद्धा या ठिकाणी फिल करायचा आहे. जो मोबाईल क्रमांक असेल, जो चालू स्थितीमध्ये असेल, कायमस्वरूपी चालू असेल, तो नंबर आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर आपला आधार कार्ड क्रमांक, जो आधार कार्डाचा नंबर आहे आपल्याला या ठिकाणी नंबर सुद्धा टाकून द्यायचा आहे. त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, असा एक प्रश्न विचारला गेला आहे या ठिकाणी. जर तुम्ही या शासनाच्या इतर विभागामार्फत कोणत्याही याच्यामधून जर तुम्ही आर्थिक योजनेचा लाभ जर घेत असाल तर या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर असे 2 ऑप्शन भेटतील तुम्हाला, होय आणि नाही. जर तुम्हाला खरोखरच त्याचा कोणत्या इतर आर्थिक योजनेचा लाभ मिळत असेल तर होय म्हणा, अन्यथा नाही म्हणून या ठिकाणी आपण बाहेर पुढं जायचं. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 2 अजून ऑप्शन दिसतील, महिला व बाल विकास मंत्रालय आणि त्यानंतर लाभार्थी योजना. या ठिकाणी तुम्ही दोन्हीही काही करायचं नाही, कारण या ठिकाणी तुम्ही काही जरी केलं तर काही होत सुद्धा नाही आहे, क्लिक वगैरे होत नाही, हे असंच सोडून द्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर वैवाहिक स्थिती आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. वैवाहिक स्थिती म्हणजे आपण याच्यावरती जर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे सर्व आपल्याला हे पाहायला मिळतील. तर अविवाहित आहेत, विवाहित आहेत, विधवा आहेत, त्यानंतर निराधार, घटस्फोटित यापैकी जर कोण असेल तर या ठिकाणी आपल्याला हे निवडायचं आहे. तर आपण हे सर्व निवडून झाल्यानंतर अर्जदाराचे खाते असलेले बँकेचं तपशील या ठिकाणी टाकून द्यायचं आहे. जे बँक आहे वगैरे त्यांचे बँकेचे नाव वगैरे या ठिकाणी टाकून द्यायचं आहे. बँक खातेदाराचे नाव या ठिकाणी टाकता येतं, टाकून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर बँक खाते क्रमांक सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. हे सर्व टाकून झाल्यानंतर शेवटला खाली IFSC कोड, आपल्याला बँकेचा जो IFSC कोड असतो तोही या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. हे सर्व झाल्यानंतर अजून एक आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला जातोय, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का. तर जोडले आहे का या असा प्रश्न विचारला आहे. तर या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर असे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 2 पर्याय भेटतील. यापैकी जर जोडला असेल तर होय म्हणा, अन्यथा नाही म्हणा. तर आपण बऱ्यापैकी सगळ्यांनी जोडलेला आहे, लिंक आहे. त्यानंतर खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावीत असं या ठिकाणी सांगितलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे तुम्हाला इंटरफेस ओपन होईल, आपली गॅलरी ओपन होईल. तर यामध्ये आपल्याला जेवढे काय डॉक्युमेंट्स यांनी मागितलेले आहेत त्याचे फोटो काढून आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये ठेवायचे आहेत. तर आपण या ठिकाणी एक एक करून सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. आपल्याला आधार कार्डचा फोटो आपल्याला अपडेट करायचा आहे, जन्म प्रमाणपत्र आपल्याला अपडेट करायचं आहे, उत्पन्नाचं प्रमाणपत्र आपण या ठिकाणी अपडेट करू शकता, अर्जदाराचे हमीपत्र सुद्धा या ठिकाणी तुम्ही अपडेट करू शकता आणि बँक पासबुक सुद्धा आपल्याला फोटो असलेला आपला फ्रंट पेज आपल्याला या ठिकाणी त्याचा फोटो काढून गॅलरीमधून आपल्याला या ठिकाणी अपडेट करायचं आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर अर्जदाराचा एक फोटो आपल्याला द्यायचा आहे. तो फोटो काय कोणती कॉपीचा फोटो वगैरे द्यायचा नाही, याच्यावरती अर्जदाराचा फोटो यावरती आपण जर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला कॅमेरा ओपन होतो मित्रहो. तर आपला कॅमेरा ओपन झाल्यानंतर आपल्याला एक पाठीमागं थोडंसं छानसं बॅकग्राऊंड ठेवून
आपण इथूनच एक फोटो क्लिक करायचा आहे आणि तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. हे सर्व झाल्यानंतर या चौकोनामध्ये एक्सेप्ट हमीपत्र या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपला अर्जदाराचे हमीपत्र या ठिकाणी पाहायला मिळते. वाटल्यास तुम्ही हे सर्व वाचून घेऊ शकता, हे सर्व बघू शकता. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्वीकारा आणि नकारा असे 2 ऑप्शन आहेत. या ठिकाणी आपल्याला स्वीकारा म्हणायचं आहे. असं स्वीकारा म्हटल्यानंतर माहिती जतन करा असे या ठिकाणी म्हणत आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला माहिती जतन करायची आहे क्लिक करून. हे सर्व झाल्यानंतर आता आपला अर्ज दाखल झालेला आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन सक्सेसफुली अपलोड झालेला आहे मित्रहो. तर यानंतर आपल्याला आपल्या अर्जाची स्थिती काय आहे, तो आतापर्यंत कोणत्या स्थितीमध्ये आहे हे पाहण्यासाठी आपण फर्स्ट पेजवर जाऊन तुम्हाला मी ते पुन्हा दाखवतो. आता आपलं इथलं काम सर्व संपलेलं आहे. तर आपण जाऊयात फर्स्ट पेजला. तर आपण आता फर्स्ट पेजवरती आलेलो आहे मित्रांनो. तर आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी असे 4 ऑप्शन आहेत खाली. नारी शक्ती दूत योजना आणि यापूर्वी केलेले अर्ज आणि प्रोफाईल असे या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन भेटतात. आपण केलेल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी आपल्याला 3 नंबरच्या ऑप्शनवरती यापूर्वी केलेले अर्ज या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचा आहे. तो आपला आपण केलेला अर्ज आपल्या समोर ओपन होईल आणि त्यामध्ये आपल्या अर्जाची स्थिती काय आहे ते आपल्याला समजून येईल. ज्या वेळेला तो आपला अर्ज ॲप्लिकेशन टोटल त्याचं कंप्लीट होईल त्यावेळेला सक्सेसफुल म्हणून या ठिकाणी तुम्हाला एक नोटिफिकेशन मिळेल. तर कसा वाटला मित्रांनो आजचा हा माझा व्हिडिओ, आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या इतर मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.